नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज उडदाची चटणी बनवणार आहे. उडदाची डाळीची. तर ही मी ओली उडदाची डाळ घेतलेली आहे. मी काल रात्री पाण्यात टाकली होती तिला. सकाळी पाण्यातून काढून घेतली. तर काळी डाळ टाकलेली होती मी ती. साल काढून घेतलं मी ते दोन साल असं नितरवून घेतलं. आणि मग ती अशी आहे ही डाळ धुतलेली छान. तर याच्यासाठी आपण पहिले हिला मिक्सरवर बारीक दळून घेणार आहे. थोडंसं 2-3 चमचे दही टाकून. आणि मग नंतर आपण त्याची तडका मारणार या वस्तूंचा त्याच्यावर टाकणार आहे आपण. तर आधी थोडंसं त्याच्यात थोडं जिरं टाकू आपण. आणि हे आता बारीक करून घेते मी मीठ टाकून मिक्सरवर. असं दळून घेतलंय मी. एकदम बारीक पण नाही आणि जाड पण नाही असं दळलंय. थोडंसं किंचित रवेदार ठेवलंय. तर असं थोडंसं पाणी टाकलं होतं मी 2-3 चमचे असं. आणि दही टाकलंय त्याच्यात. थोडा लसूण पण टाकला होता मी. तर आता आपण याला फोडणी तडका मारून याच्यावर टाकू. तेल तापायला टाकलंय मी. 1.5 पळी तेल टाकलंय मी यात. लसूण तळून घ्यायचे. थोडं जिरं टाकायचं. कढीपत्ते टाकून द्यायचे आणि हिरवी मिरची टाकून द्यायची. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. आपण इथं पण टाकलंय. मिरची पुरतं टाकायचं थोडं. मिरचीत मीठ टाकण्यासाठी मी इकडं कमी टाकलंय थोडं. थोडंसं हिंग टाकायचा कारण उडदाची डाळ आहे म्हणून. कोथिंबीर टाकून द्यायची. थोडीशी इकडे टाकून द्यायची. हळद तुम्हाला वाटली तर टाका. मी काही टाकत नाही. मिरची तळल्या गेलाय छान. लसूण मिरची सर्व तळलं गेलंय. आता हे टाकून द्यायचे याच्यावर चटणीवर. आणि चांगलं मिक्स करून घ्यायची चटणी अशा पद्धतीने. तुम्हाला आणखी थोडी पत्ती ठेवायची असेल तर थोडं पाणी वाढवायचं. दही किंवा पाणी. चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाली आपली चटणी. अशा पद्धतीने बनवलेली चटणी खूप छान लागते. भाकरी सोबत, पोळी सोबत, जेवणामध्ये थोडीशी अशी वाढायला छान असते ही. किंवा नाश्त्याला पोळी सोबत खाऊ शकतो आपण अशी. बघू शकता. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली उडदाची ओली चटणी तयार आहे. इथं आपला व्हिडिओ समाप्त झालाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.